पाणी द्या अन्यथा 31 तारखेला राष्ट्रीय महामार्ग रोखणार. उमदी परिसरातील शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जत तालुक्यातील उमदी आणि परिसरातील गंभीर पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज सुनील पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 ते 300 शेतकऱ्यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. येत्या 4 ते 5 दिवसात दौडनाला तलावात पाणी सोडलं नाही तर 31 तारखेला उमदी येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह रास्ता रोको आंदोलन करू असा थेट इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. निगडी बुद्रुकचा दौडनाला तलाव मृत अवस्थेत. आंदोलक शेतकरी प्रतिनिधी सुनील पोद्दार यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उमदी परिसरातील निगडी बुद्रुक येथील दौडनाला तलावावर तब्बल 6 गावांची पाणीपुरवठा योजना आणि शेती अवलंबून आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी पाण्याची मागणी करत आहेत, मात्र सध्या हा तलाव पूर्णपणे मृत साठ्यात गेलेला आहे. तलावातील उर्वरित पाणी अवघ्या काही दिवसात संपणार आहे. सध्या या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आला आहे, परंतु टँकर भरण्यासाठी देखील पाण्याचा मुख्य स्रोत हा दौडनाला तलाव आहे. तलाव कोरडा पडल्यास या 6 गावांवर आणि पशुधनावर पाण्याचे भयानक संकट कोसळणार आहे. प्रशासनाकडून दरवेळी मांडल्या जाणाऱ्या तांत्रिक अडचणींवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या तांत्रिक अडचणींशी आमचा काही संबंध नाही. पाणी न मिळाल्यास शेतकरी आणि पिके नष्ट होणार आहेत. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात दौडनाला तलाव भरून देण्यात यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 31 तारखेला उमदी येथील राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांची सर्व वाहने, बैलगाड्या, ट्रॅक्टर आणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. या मोर्चात उमदी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी सोनलगी उपसरपंच राजू पाटील इथं उमदी परिसरातील सर्व लोक शेतकरी आम्ही इथं पाण्यासाठी दौडनाला भरण्यासाठी पाण्यासाठी मागणीसाठी इथं आलेलं निवेदन देण्यासाठी. आजपर्यंत जत तालुक्यातील पूर्व भागात एकही मोठा पाऊस झालेला नाही. सध्या पिण्याची पाण्याची परिस्थिती तर फार गंभीर आहे. शेतीसाठी तर अजून काहीच नाही आहे. तरी सध्या पिण्याची पाणी आता सध्या दौडनाला प्रकल्पात सध्या 5% पाणी उपलब्ध आहेत. सध्या 6 ते 7 टँकर चालू आहेत पिण्याच्या पाण्यासाठी. आता पुढील परत टँकरची मागणी वाढणार असून त्यासाठी आम्ही पाण्यासाठी दौडनाला म्हैसाळ योजनेतून पाणी दौडनाला सोडण्यासाठी भरून देण्यासाठी आम्ही इथं निवेदनद्वारे मागणी देण्यात तिथं आपल्या पाटबंधारे खात्याकडे आलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आता निवेदन ते देताना त्यांनी साहेबांनी काय म्हणले, 15 सप्टेंबरपर्यंत आम्हाला पाणी काहीतरी नियोजन करून देऊया असं त्यांनी म्हणजे दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे. तर तोपर्यंत आम्हाला आमची परिस्थिती फार गंभीर आहे. जर आम्हाला पाणी नाही मिळालं तर आम्ही 31 तारखेला उमदी येथे रास्ता रोको करणार आहोत. हे निवेदन आम्ही सध्या कलेक्टर साहेबांना आणि प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, आता इथं पाटबंधारे खात्याला पण दिलेलं आहे. त्यासाठी सरकार वेळोवेळी जर लक्ष दिलं तर फार बरं होईल एवढं आमचं शेतकऱ्यांचं मत आहे. मी सुनील पोतदार, उमदी. आता सध्या आम्ही जवळजवळ 200 ते 300 शेतकरी मिळून आज माननीय कलेक्टर साहेब आणि पाटबंधारे खात्याला सांगलीमध्ये आलो आहे. केवळ फक्त आम्हाला पाणी द्या. आम्ही बरेच वर्षापासून पाणी मागतो, पण आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे की निगडी बुद्रुक उमदीजवळील गावात जवळजवळ 6 गावं अवलंबून असणारे तलाव आहे, पण सध्या मृत अवस्थेत सध्या तलावात पाणी आहे. पण सध्या आता थोड्या दिवसात जर मृत अवस्थेतलं पाणी गेलं तर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. सध्या टँकरला सुसलाद गावी सध्या टँकर सुरू आहे, मात्र टँकरलासुद्धा पाणी पुरवण्यासाठी हे दौडनाला तलाव आहे. पण तलावात पाणी सोडण्यासाठी आम्ही इथे सर्व शेतकरी मिळून निवेदन द्यायला आलो आहे. जर आमची मागणी अशीच आहे की येत्या 1-4-5 दिवसात तुम्ही तांत्रिक अडचण आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरेच साहेबांनी सांगितले आम्हाला, पण आम्हाला फक्त तुम्ही जगावता काय मारता हा प्रश्न आहे. म्हणून 4 दिवसात तुम्ही जर पाण्याचा दौडनाला तलाव भरून नाही दिला, सुरुवात नाही केला, तर आम्ही येत्या 31 तारखेला ऑगस्ट उमदी राष्ट्रीय महामार्गावर आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहे. आणि बैलगाड्या आणि ट्रॅक्टर आणि इतर वाहनं जे शेतकऱ्यांचे आहेत सगळे वाहनं आणून रस्त्यावर आम्ही रास्ता रोको करणार आहोत. स्थानिक आमदारांनी काय याच्यावर काही प्रयत्न केला नाही का? स्थानिक आमदार गोपी शेठ ह्यांनीसुद्धा काल मला आता अधिकाऱ्यांनी सांगितले, काल सगळे अधिकारी हे सर्वे केलेत. इथले मासाळ साहेब आहेत आणि कदम साहेब आहेत, ह्यांनीसुद्धा स्वतः सांगितले की आमदार साहेबांनी मिळून आम्ही
ह्या तालुक्यात काल सर्वे केलं त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहेत म्हणून त्यांनी सांगितलेत. पण प्रत्यक्षात आमदारांना विनंती आहे, तुम्ही आमच्या लाडके आमदार आहेत, आमच्या तालुक्याचे आहेत, त्यामुळं तुम्ही वर फडणवीस साहेबापर्यंत तुमचं कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही काही वाटेल ते प्रयत्न करा. पण 4 दिवसात तुम्ही दोडण्याला तलाव भरून देण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही आमच्यासाठी देवच आहे असं आम्ही समजून घेऊ.